नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण काँग्रेसची स्थापना व अधिवेशने यावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. यामधून आपल्याला एकतर नोट्सही तयार करता येतात, दुसरं तर आयोग प्रश्न कसे विचारू शकतो हे पण अंदाज येऊन जातो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या ठरावाचा समावेश 1936च्या फैजपूर अधिवेशनाचा नव्हता म्हणून विचारलेला आहे. हे आहे 1935च्या कायद्याला संमती देण्यात आली, हा नव्हता. त्यानंतर बी आहे 13 कलमी कार्यक्रम मंजुरी देण्यात आली, हो. 1936च्या फैजपूर अधिवेशनामध्ये 13 कलमी कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर सी आहे घटना परिषद बोलवण्याची मागणी करण्यात आली, हे पण बरोबर आहे. त्यानंतर डी आहे सावकारी शोषणाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला, हे नव्हतं. म्हणजे ए आणि डी म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ए आणि डी बरोबर आहेत, कारण हे दोन्ही विधाने फैजपूर अधिवेशनातील नाही आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, 1922मध्ये चितगाव येथे भरलेल्या प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षपद डॅश यांनी भूषविले. त्या होत्या वसंती देवी दास. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वसंती दास यांनी 1922मध्ये चितगाव येथे भरलेल्या प्रांतिक काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं होतं. यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला खालील युरोपियन नेते हजर होते. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन म्हटलं की सर ॲलम ह्यूम तर येतातच, पण हेनरी कॉटन आणि विल्यम वेटरबर्न हे सुद्धा येतात. त्यामुळं हे 3 अ, ब, क असा पर्याय कुठं आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गटात पुन्हा एकत्र आले. आता जेव्हा 1916ला लखनौचं अधिवेशन झालं, तेव्हा जी 1907मध्ये फूट पडली होती सुरत अधिवेशनात, ते 1916ला परत एकत्र आले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लखनौ अधिवेशन 1916, हे लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 5, यामध्ये आपल्याला जोड्या लावा विचारलेला आहे. एकीकडे काँग्रेसच्या अधिवेशनाचे स्थळ व त्यांच्या अध्यक्षाच्या नावाच्या जोड्या लावायच्या आहेत. तर प्रथम अधिवेशन हे मुंबईला भरलं, संस्कृत विद्यालय, आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, तर उमेशचंद्र बॅनर्जी. दुसरं अधिवेशन कलकत्त्यात झालं, तर त्याचे अध्यक्ष कोण होते, तर दादाभाई नौरोजी. त्यानंतर तिसरं अधिवेशन परत मद्रासला झालं, त्याचे अध्यक्ष कोण होते, तर बद्रुद्दीन तय्यबजी. चौथं अधिवेशन जे की 1888ला झालं, ज्या अलाहाबाद येथे ज्याला जागा भेटू नये म्हणून लॉर्ड डफरीन यांनी प्रयत्न केले होते आणि त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. मग आपल्याला सांगता येईल की अ ला 3, ब ला 4, क ला 2 आणि ड ला 1, म्हणजेच असा पर्याय कुठला आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 6, लंडन इंडिया सोसायटीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते, तर ते होते दादाभाई नौरोजी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 7, 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचे उद्देश काय होता, तर त्या संस्थेचा एकच उद्देश होता, तो म्हणजे लोकशिक्षण. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, क फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 8, 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनछा ओछा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशाची मीमांसा केली. आता काय काय होतं त्या पत्रामध्ये, असं आपल्याला या प्रश्नात विचारलेलं आहे. तर पहिलं आहे आहे काँग्रेसचे कार्य सतत न चालणे, हे बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडं
पाहिलेलं आहे, हे पण ब एकदम बरोबर आहे. त्यानंतर क आहे, आम्ही केवळ भुंकतो, चावा घेत नाही. म्हणजे मवाळ गटाचा जास्त प्रभाव होता काँग्रेसवर, त्यामुळं हे वाक्य एकदम बरोबर आहे. अ, ब, क तर बरोबर आहे. ड पाहूत, क्रांतीच्या मार्गाचा अनुसरणला पाहिजे, हे मात्र सुचविलं नव्हतं. त्यांनी फक्त सांगितलं होतं की काँग्रेस सतत कार्य करत नाही. त्याचबरोबर काँग्रेस फक्त डिसेंबर महिन्यात जे काही अधिवेशन मोस्ट ऑफ द टाईम डिसेंबर महिन्यातच भरत होतं, त्यामुळं ते पण फावल्या वेळातील उद्योगच आहे म्हणून सांगितलं होतं. आणि आम्ही फक्त भुंकतो, चावत नाही, म्हणजे मवाळ गटाचा प्रभाव असल्यामुळं हे त्यांनी दादाबाई नौरोजी यांना सांगितलं होतं, दिनशा ओछा यांनी. म्हणजेच अ, ब, क असा पर्याय कुठं आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 3. यामध्ये त्यांनी अ, ब, क देण्याऐवजी क, ब, अ असं दिलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात कोणते ठराव संमत करण्यात आले, तर ते होते इंडियन काउन्सिल म्हणजेच भारत मंडळ रद्द करावं आणि त्यानंतर लष्करी खर्च वाढविण्यात येऊ नये. असे 2 जे काही ठराव होते ते राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात संमत करण्यात आलेले होते. म्हणजे क आणि ड असं याचं उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10, भारतीय राष्ट्रीय सभेच्या इसवी सन 1887च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते बद्रुद्दीन तय्यबजी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 1, 1887च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी होते. यानंतर प्रश्न क्रमांक 11, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 4थे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले, तर ते झाले होते अलाहाबाद या ठिकाणी. एक ट्रिक आहे, बक मई बक. बक मई बक म्हणजे ब म्हणजे बॉम्बे, क म्हणजे कलकत्ता, म म्हणजे मद्रास, म म्हणजे मुंबई आणि ई म्हणजे इलाहाबाद म्हणजे अलाहाबाद. म्हणजेच 4थं अधिवेशन कुठं आहे, तर अलाहाबाद हे ठिकाणी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल आपल्याला पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 12, 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते इंग्रज अधिकारी हजर होते, तर ॲलन ह्यूम तर होतेच, कारण त्यांनीच स्थापना केलेली आहे काँग्रेसची सेफ्टी वॉल म्हणून. त्यानंतर हेनरी कॉटन व विल्यम वेडनबर्ग हे तिघंही उपस्थित होते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 सांगता येईल. आणि पहिल्या अधिवेशनात किती सदस्य उपस्थित होते, तर ते होते 72. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची, यावर पण आयोग प्रश्न विचारत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 13, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस येथे भरलेल्या 21व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते गोपालकृष्ण गोखले. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्ट्ये सांगितली, ती कोणती? आता कुठली मूलभूत उद्दिष्ट्ये सांगितले या प्रश्नात विचारले, तर त्यांनी सांगितलं होतं की राष्ट्रीय भावना, त्याचबरोबर ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणून आपल्याला असं सांगता येईल की या ब आणि क ड म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि ड. यानंतर प्रश्न क्रमांक 15, खालील घटना कालानुक्रमे सुयोग्य पर्याय निवडा. आता लखनौ करार कधी झाला होता, तर 1916, ज्यामध्ये ऐक्य झालं होतं. आणि फूट केव्हा पडली होती, 1907 सुरत काँग्रेस येथे. त्यानंतर होम रूल ही 1916मध्येच झाली होती, पण ती लखनौ कराराच्या अगोदर झालेली होती. त्यानंतर ड आहे काँग्रेस लोकशाही पक्ष, हा तर शेवटी स्थापन झालेला पक्ष होता. म्हणून आपल्याला असं सांगता येईल की क म्हणजे सुरत 1907, ब लखनौ करार अगोदर होम रूल चळवळ, नंतर लखनौ करार आणि नंतर काँग्रेस लोकशाही पक्ष. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. यानंतर 16वा प्रश्न आहे,
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते? तर ते होतं अलाहाबाद 1888. लॉर्ड डफरिन यांनी सुरुवातीला तर यांना सेफ्टी वॉल वाटलं, पण नंतरच्या काळामध्ये आक्रमक बनत चाललंय काँग्रेस असं वाटलं आणि त्यांनी 1888च्या अलाहाबाद येथील अधिवेशनात जागा मिळू नये म्हणून प्रयत्न केलेले होते. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.